नांदाला येत नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला चाकूने भोकसले, पतीला घेतले पोलिसांनी ताब्यात। नांदाला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोकसल्याची गंभीर घटना कडेगाव येथे घडली। वंदना अधिकराव तांबेकर पाटील सध्या राहणार कडेगाव असे जखमी महिलेचे नाव आहे, तर अधिकराव पांडुरंग तांबेकर पाटील वय वर्ष 48 राहणार शेवायवाडी येवती तालुका कराड जिल्हा सातारा असे संशयितेचे नाव आहे। याबाबत वैशाली प्रकाश पाटील राहणार कडेगाव यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित अधिकराव तांबेकर पाटील यांना अटक केली। याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की अधिकराव व वंदना हे दोघे पती पत्नी आहेत। दोघांमध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नी वंदना या गेल्या 5 ते 6 वर्षापासून त्यांची बहीण वैशाली पाटील यांच्याकडे राहत असलेल्या कडेगाव शहरात राहत आहेत, तर पती अधिकराव हा सातत्याने आपण परत एकत्र आपल्या गावी शेवायवाडी येवती येथे राहूया अशी विनंती वंदना यांना करत होता। परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीमुळे पत्नी वंदना या सासरी शेवायवाडी येवती येथे जात नव्हत्या, त्यामुळे त्यांचा राग अधिकराव यांच्या मनात होता। तर संशयित अधिकराव हा आज सकाळी कडेगाव येथे पत्नी वंदना राहत असलेल्या घरी आला, त्यावेळी त्याने काही न बोलता पाठीमागून येऊन पत्नी वंदना याच्या पाठीवर चाकूने मारून त्यांना खाली पाडले। त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले, तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला। यामध्ये वंदना या गंभीर जखमी झाल्या। यावेळी आरडाओरड ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला, तर नागरिक व नातेवाईकांनी जखमी वंदना यांना उपचारासाठी कराड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत।